मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण गेल्या काही महिन्यात इथलं सौंदर्य धूरसर झालंय हवेच्या प्रदूषणामुळे। AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स सतत लाल झोनमध्ये जातोय आणि आता BMCने एक मोठं पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे। कोणते बदल होणार आहेत, दंड किती वाढणार आहे आणि याचा आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। मुंबईत गेल्या काही आठवड्यापासून AQI मध्ये जबरदस्त चढ उतार दिसत आहेत। काही भागांमध्ये AQI हा 115 ते 300 च्या वर गेल्याचंही पाहायला मिळालं। म्हणजे हवा पुअर ते व्हेरी पुअर कॅटेगरीत। प्रदूषणाची मुख्य कारणं अखंड बांधकाम, वाढता वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन, धुळीची प्रचंड वाढ यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागलेत। या वाढत्या प्रदूषणामुळे BMCने आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय। वारंवार नियम मोडणाऱ्या बांधकामांवर दंडात मोठी वाढ होणार आहे। धुळीवर उपाय न करणाऱ्या साइट्सवर तात्काळ नोटीस देण्यात येणार आहेत। उद्योगांमध्ये येणाऱ्या धुरांवर कडक निरीक्षण केले जाईल। प्रदूषण वाढवणाऱ्या वाहनांवर स्पेशल ड्राईव्ह असेल। BMCचा प्राथमिक प्रस्ताव असा आहे की नियमांचं उल्लंघन करणाऱ्या असलेला दंड दुप्पट किंवा त्याहूनही जास्त करण्याचा विचार सुरू आहे। सध्या बांधकामांवरील दंड हजारोंमध्ये आहे, पण प्रस्तावित योजनेनुसार मोठ्या बांधकाम प्रकल्पावर 1 ते 5 लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो। धुळीवर नियंत्रण न ठेवणाऱ्या ठेकेदारांना दररोजचा दंड लावण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। प्रदूषणाचे 3 ते 4 वेळा उल्लंघन करणाऱ्या प्रकल्प थांबवण्याची देखील नोटीस दिली जाऊ शकते। ही कारवाई कठोर असली तरी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ती आवश्यक असल्याचं BMCचं म्हणणं आहे। या निर्णयाचा थेट फायदा मुंबईकरांना होणार आहे। श्वसनाच्या तक्रारी कमी होतील, धुळीची पातळी कमी होईल, हवा स्वच्छ होईल, मुलं, ज्येष्ठ नागरिक यांचं आरोग्य सुरक्षित राहील। तथापि काही कडक नियमांमुळे काही बांधकाम प्रकल्पाच्या गतीवर परिणाम देखील होऊ शकतो। BMCने आधीच शहरातील विविध ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी मोठ्या मशिनी देखील तैनात केल्या आहेत। रोड वॉशिंग, फॉगिंग आणि अँटी पॉल्युशन गनची देखील संख्याही वाढवली गेली आहे। आता नव्या दंड व्यवस्थेमुळे प्रदूषण आणखी कमी होईल अशी अपेक्षा देखील आहे। मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा प्रयत्न किती यशस्वी ठरेल ते पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल। पण एक गोष्ट नक्कीच, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनापासून नागरिकांपर्यंत सर्वांनीच एकत्र येणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? BMCची कारवाई योग्य आहे का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा।